हाय गाईज, करवंद खायला ये म्हटलं माय. बघा बघा करवंद बघितले का मित्रांनो? खूप आनंद होतोय करवंद बघून. बघा ताजे ताजे करवंद. हां बघा, खायला पण इतकी गोड आहे प्रमाणाच्या बाहेर. सही में हां, काही नाही का बाळा? नाही न्यायला नेला असते तोडून. आता काहीच नाही. नाही आणले पण नाही काय, हातात नाही देऊ शकत ना, हात चिपकून जाते. तेच तर. जरा वेळाने यायचं का? ऊन खाली जातो ना. मित्रांनो, आम्ही आलो होतो कपडे धुवायला, तरी इथं बघितलं तर हे बघा करवंद. इतके करवंद दिसत आहे ना की हे खाऊ का ते खाऊ असं झालं. प्रमाणच्या बाहेर. आम्ही अजून 2-3 ब्लॉग बनवले याच्यावरती. इतके करवंद आहे की विचारू नका. विकत घेऊन खाण्यात आणि झाडाचे तोडून खाण्यात एक वेगळीच मजा आहे. खूप मजा वाटते. होट चिटकताय. तुम्ही म्हणाल एवढे हावऱ्यासारखे का बरं खाऊ राहिले? पण आम्हाला खूप आवडतात म्हणून आम्ही खातोय. आणि खूप दिसत आहे ना, खूप लागले झाडाला. आनंद तितकाच होतोय की विकत खाऊन घेणं खायचे आणि झाडाच्या तोडून खाण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो. आता होट सगळे चिकू राहिले हे बघा. आला का स्टोरी ठेवला मला पण. मग बापरे, बघू शकता इथं तिथून तर इथपर्यंत हे जाळीचे झाड आहे. म्हणजे करवंदांच्या झाडांचं नाव जाळीचं झाड असं बोलतात. ते सगळे एकत्र झाले आता, सगळे वेगळे वेगळे. त्यात गोड पण आहे, कडू पण आहे, आंबट पण आहे, मिडियम पण आहे, असे सगळे प्रकार आहेत. आणि काही जसं कच्च्या करवंदाचं तुम्ही लोणचं खाल्लं असेल तसं ह्या करवंदाची तुम्ही कढी खाऊ शकता. खूप छान लागते. बनवून मग संध्याकाळ. बघा तुम्हाला रेसिपी पण भेटली. चल नंतर जर मी ट्राय केली कढी तर त्याची रेसिपी तुम्हाला मी नक्की सांगते. कोकिळा लागते असं ते शिडी लावा, सगळे तोडून घेऊन जा. खरं मित्रांनो, आमच्या इथं हे बघा ते तिथं दिसतंय ना, ते घर आहे आमचं. जास्त लांब पण नाही तिथून इथपर्यंत. तरी आम्ही कंटाळा करतो यायला. आणि ज्यांच्याकडे नाही ते बिचारे विकत घेऊन खाता. ती करवंद बघा, जर तोडले विकले 10,000 रुपयाने लय पैसा कमवू आपण. तेवढं कोण घेत आहे फिक्स असं बोलतात. मग विकत घेऊन खाता असं. घराजवळ बघा कोकिळा गागते. चांगले बोले को. आपण चंगळ्या नाही म्हणता, आपल्या इकडे कोकिळा बोलता. तर मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा आम्हाला. आम्ही नवीन आहे, ट्राय करतो आहे. काही चुकलं काही झालं तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रोफेशनल ब्लॉगर नाही आम्ही, पण ट्राय करतोय. म्हटलं चला करून बघू काय रिझल्ट भेटतो ते. बाकी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.